हे जेवणाची गाणे. डोहाळे जेवणाची मी तुम्हाला आधी माहिती सांगणार आहे. माहितीमध्ये काय असतं तर डोहाळे का आणि कसे केले जातात त्याची माहिती आहे. म्हणजे बघा ना, आपण म्हणतो की लग्न झाल्यानंतर आपल्याला अगदीच मनासारखं म्हणजे आजी आजोबांसाठी मनासारखं काही मिळालं तर ते म्हणजे आपण आजी आजोबा होणार आहोत. ही खूप महत्त्वाचं असतं. डोहाळे जेवण श्रीमंतोत्सव. डोहाळे जेवण श्रीमंतोत्सव हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा गर्भसंस्कार आहे. गर्भधारणेनंतर साधारणपणे 5वा 7वा किंवा 9वा महिना असताना केला जाणारा संस्कार म्हणजे डोहाळे जेवण श्रीमंतोत्सव. डोहाळे जेवण श्रीमंतोत्सव या समारंभात गर्भवती स्त्रीचे आणि गर्भातील बालाचे संरक्षण व आरोग्य यासाठी मंगल कामना केल्या जातात. श्रीमंत या शब्दाचा अर्थ मस्तकावरील केसांचा भाग. या पूजनाच्या वेळी गर्भवती स्त्रीच्या केसांचा विधीपूर्वक भाग काढला जातो. म्हणून या संस्काराला श्रीमंत पूजन श्रीमंतोत्सव असे म्हणतात. डोहाळे जेवण श्रीमंतोत्सव या समारंभाचा उद्देश आई व गर्भाचे संरक्षण असा असतो. गर्भातील बालकावर सकारात्मक संस्कार होण्यासाठी गर्भवती स्त्रीला मानसिक आधार व आनंद देण्यासाठी कुटुंबियांनी गर्भवती स्त्रीकडे विशेष लक्ष द्यावे यासाठी हा विधी केला जातो. गर्भवती स्त्रीला नवीन वस्त्रे, दागिने, ओटी भरणे, केसांचा भाग काढणे याचा या विधीत समावेश असतो. गाणी, हळदी कुंकू, स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. गर्भवती स्त्रीला मिळणारा भावनिक आधार तिच्या मानसिक आरोग्यास उपयुक्त ठरतो. आनंदी, तणावमुक्त वातावरणामुळे गर्भविकासावर सकारात्मक परिणाम होतो. आजच्या काळात या संस्काराचे रूप म्हणजे डोहाळे जेवण, बेबी शॉवर हा केवळ धार्मिक विधी नसून आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी, मानसिक स्थैर्यासाठी आणि सामाजिक आधारासाठी केला जाणारा संस्कार आहे. याला आपण डोहाळे जेवण म्हणतो. डोहाळे जेवणाचे मी व्हिडिओ टाकलेले 3-4 गाणी टाकलेली आहेत, ती बघा. आणि आज मी तुम्हाला सीतेचे डोहाळे हे एक डोहाळ्याचं गीत सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डोहाळ्याचं गीत ऐकणार आहात, डोहाळे जेवणाचं. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद. संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कुठे कुठे गेले तेही मला कळू दे. कसा वाटला ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडलं ते आपल्या नातेवाईकांनाही सांगा. आणि कसं वाटलं ते सांगा. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर.